नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, गणित म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच घाम फुटतो. प्रत्येकाच्या मनात गणिताची एक भीती असते. काही वेळेला तर असं वाटतं की शाळा किंवा कॉलेज संपलं म्हणजे आपण ह्या गणितातून मुक्त झालो. पण असं नाहीये. आपल्या संपूर्ण आयुष्यात गणित हे आपल्या बरोबर असतं, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. या गणिताचा आपल्याला आपल्या व्यवहारात खूप उपयोग होत असतो. भारतीय गणितज्ञही आपले होऊन गेलेले आहेत. आज भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस आणि आज त्याच निमित्ताने मॅथमॅटिक्स डेही आपण साजरा करतो. मग याच अनुषंगाने हसत खेळत गणित कसं शिकलं पाहिजे हे सुद्धा आपण समजावून घेतलं पाहिजे. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे हसत खेळत गणित शिक्षण. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि आपल्याला समजावून घेण्यासाठी आज आपण इथे आमंत्रित केलंय एक प्रयोगशील शिक्षक प्रल्हाद विठ्ठल काठोले यांना. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. प्रल्हाद विठ्ठल काठोले हे पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील बालिवली या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ते कार्यरत आहेत. फ्रॅक्शन द दे नो, फ्रॅक्शन दे लर्न हा अपूर्णांकाबाबतचा लघु संशोधन प्रकल्प इंटरनॅशनल मॅथ्स कॉन्फरन्समध्ये त्यांनी सादर केला. वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षकांसाठी गणित प्राथमिक शिक्षणासाठी कार्यशाळाही ते घेतात. गोष्ट गुरुची घडण्याची हे त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालं आहे. आज आपणही त्यांच्याकडून आपल्या रोजच्या व्यवहारात छोट्या छोट्या गोष्टीतून गणित कसं शिकलं पाहिजे किंवा गणिताची भीती कशी दूर केली पाहिजे, आपल्या लहान मुलांनी हसत खेळत गणित कसं शिकलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050, 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती. प्रश्न विचारताना आजचा आपला अतिशय छान असा विषय आहे हसत खेळत गणित शिक्षण आणि आपल्याबरोबर आहेत प्रल्हाद काठोले. प्रल्हादजी, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. खरं तर आजचा जो विषय आहे की हसत खेळत गणित शिक्षण आणि आज मॅथमॅटिक्स डेही आपण साजरा करतो, तर याच्या मागचं काय प्रयोजन आहे? खरं तर आजचा हा दिवस म्हणजे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस. 22 डिसेंबर 1887 मध्ये त्यांचा जन्म झाला. पण त्यांची गणितातली प्रतिभा काही औरच होती आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे आपण पारतंत्र्यात असतानाही अगदी इंग्रज सरकारच्या गणित विभागाला त्याची दखल घ्यावी लागली. पण कुठल्याही प्रकारचं औपचारिक प्रशिक्षण नसताना त्यांनी गणितामध्ये जी झेप घेतली आणि गणितातली जी इक्वेशन्स आणि ज्या काही थिअरीज त्यांनी पुढे मांडल्या त्या पूर्ण जगाला विस्मयचकित करणाऱ्या ठरल्या. आणि त्याच्यामुळे त्यांचा आदर, त्यांच्याप्रती एक सत्काराची भावना म्हणून आपण हे गणित वर्ष म्हणून साजरं करतोय. अगदी खरं. म्हणजे आपल्या भारतामध्ये मध्यकाळात भारतीय गणिताचा तर सुवर्णकाळ होता नाही. म्हणजे आर्यभट, श्रीधराचार्य, महावीराचार्य असे महान गणितज्ञ होऊन गेलेत नाही. काय सांगाल? ही खरं तर गणिताची परंपरा जी आहे ती अगदी प्राचीन काळापासून भारतामध्ये आहे. आणि ह्या परंपरेला म्हणजे त्याचे खूप सगळे पुरावे आता उपलब्ध आहेत. पण त्यातलं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती लीलावती म्हणून जो ग्रंथ आहे, त्या लीलावती ग्रंथाचं जर आपण पाहिलं तर पूर्ण ग्रंथ संस्कृतात आहे. आणि त्यांच्या लेकीसाठी त्यांनी तो खरं तर ग्रंथ लिहिला होता आणि त्याला नावच लीलावती, त्यांच्या लेकीचंच नाव दिलं त्यांनी. आणि त्या ग्रंथामध्ये संस्कृत सुभाषितांमधून एखादं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं उलगडतं किंवा एखादा प्रश्न कसा आहे, तर तो प्रश्न जर संस्कृत नीट समजणारी असेल तर त्या व्यक्तीला तो खूप सुंदर असे प्रश्न त्यातून त्यांनी तयार केलेले आहेत. आणि आताही आम्ही अगदी इंटरेस्टिंगली ते प्रश्न शोधून काढतो, त्याच्यावर काम करतो. आता आपल्याला गुगलवर जर आपण सर्च केलं तर लीलावतीचे काही पेजेस स्कॅन करून टाकलेले आपल्याला सापडतात आणि खूप मजा येते ते प्रश्न सोडवायला आणि अजूनही आपल्याला ते तेवढेच चॅलेंजिंग वाटतात. अरे, म्हणजे खरं एवढं प्राचीन आहे पण अजूनही ते तेवढेच चॅलेंजिंग वाटतात आपल्याला. आणि खरं तुम्ही प्रयोगशील शिक्षक आहात, त्याच्यामुळे विविध प्रयोगातून आता आम्हालाही समजून घ्यायचं हे सगळं काही की हसत खेळत गणित कसं शिकलं पाहिजे. पण जसं तुम्ही सांगितलं की आपल्याकडे ही परंपरा होती,
गणिताची आपली परंपरा, एवढे मोठे गणितज्ञ आपल्याकडे होऊन गेले आहेत, शून्याचा शोध इथे आपल्याला लागलेला आहे, पण तरी बहुतांश लोकांना गणित खूप अवघड जातं. काय सांगाल? गणित शिक्षणात मुळात अडचण गणित विषयाची म्हणून अडचण आहे असं नक्की नाही. खरं तर गणित शिक्षणामध्ये सर्वात मोठी अडचण सुरू होते ती गणित शिकवण्याच्या पद्धतीमुळे. एक काळ असा होता की ज्या काळात अगदी थोडा छोटा समाज शिक्षणात फॉर्मल शिक्षणामध्ये होता आणि ह्या समाजाचं शिक्षण हे त्यांच्या आजूबाजूला असलेलं किंवा त्यांच्या चारीबाजूने जे काही पाठांतराची परंपरा होती सगळी, त्या पाठांतराच्या परंपरेमुळं ही लोक पाठांतर करून आणि गणितावर काहीतरी काम करत होती. आणि शिकवताना म्हणून म्हणजे इंग्रजांच्या काळात जे शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं तेव्हा जी गरज होती त्या सरकारच्या गरजेनुसार एक फॉर्मल गणिताचा भाग म्हणून अभ्यासक्रमामध्ये आला आणि मग तो शिकवायचा कसा, तर आम्ही जसं पाठांतर करत करत शिकलो तसा शिकवायचा. आता ज्यांच्या मेंदूने पाठांतरात साथ दिली त्यांचं ठीक आहे, त्यांचं निभावलं परीक्षांमध्ये, कारण तेव्हापासून आपण खरं तर परीक्षार्थीच बनवत गेलो मुलांना. आणि त्यामुळे परीक्षार्थी बनवायचं असेल तर पाठ करायचं असेल तर तुमच्या मेंदूने तुम्हाला वेळेवर साथ दिली पाहिजे. आणि ती साथ दिली म्हणजे मला परीक्षेत ते प्रत्यक्ष नीट उतरवता आलं पाहिजे, तरच ते शक्य होणार उपयोग आहे. आणि ही जी पद्धती मुळात सुरू झाली सगळी की पाठांतर करावं आणि मग काम करावं, तर त्या पाठांतरामध्ये गणितात गचके बसायला लागले मोठे मोठे. अगदी खरं. पण आता ती पद्धत सोडून चांगल्या आणि दुसऱ्या पद्धतीने कसं ते आत्मसात करावं हे आपण जाणून घेऊयात. आधी एक फोन घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार. हॅलो, बोला शलाकाजी. मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारते की आजचा हसत खेळत गणित हा विषय जो घेतलाय तो अतिशय छान विषय आहे, पण सत्य परिस्थिती अशी आहे की खरंच गणित हा विषय खूप अवघड आहे. आणि त्यात देखील लहान मुलांना आपण जर का गणित शिकवायचं म्हटलं तर त्यांना पहिले अगदी प्राथमिक आपण त्यांना ते पाढे म्हणजे उजळणी पाठ करायला सांगतो किंवा म्हणजे हे करायला सांगतो, तर त्याच्यावरती ते अतिशय कंटाळा करतात. ते पाढे पाठ करायच्या नादालाच लागत नाहीच करत. उजळणी त्यांना किती वेळा जरी सांगितलं करा, तर मग अशा परिस्थितीत त्यांना ते पाढे पाठ करण्यासाठी किंवा त्यांना उजळणी करण्यासाठी किंवा गणिताची गोडी लागावी म्हणून त्यांच्याकडून कसा अभ्यास करून घ्यायचा. धन्यवाद शलाकाजी. खरं शलाकाजींचा हा जो प्रश्न आहे की जसं गणिताची भीती, म्हणजे आमच्या वेळेलाही मला आठवते की आम्हालाही गणिताची खूप भीती वाटत होती, म्हणूनच आधी प्रत्येकाच्या मनातून भीती काढून टाकणं खूप गरजेचं आहे, नाही का? तर मग हळूहळू त्यांना आपण गणिताची गोडी लावून जसं मुलांना उजळणी करा किंवा पाढे पाठ करा हा जो त्यांच्या मागे एक घोका लावावा लागतो की पाठ करा, आणि आता तुम्ही त्याच विषयावर बोलत होता, काय सांगाल? शलाकाताई, मला असं वाटतं आपण जी म्हणजे जर मराठी शाळेत आपण जर शिकवत असू किंवा हिंदी माध्यमात आपण जर शिकवत असू तर हा माध्यमामध्ये म्हणजे सगळ्याच उत्तर भारतीय भाषांमध्ये मुलांना उजळणी म्हणजे 1 ते 100 पर्यंत अंकांची नावच लक्षात राहत नाहीत. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण काय ते आपण एक बारीक छोटीशी गोष्ट समजून घेऊया की बघा, आपण एका ठिकाणी 2 ला 2 म्हणतो, 12 झालं की तिथे आपण 10 आणि 2 तिथे आपण 12 म्हणतो, पण 22 आलं की तिथे 2 ला 12 म्हणतो, 32 आलं की तिथे आपण 2 ला बत म्हणतो, 42 आलं की आपण तिथे 2 ला बे म्हणतो, 52 आलं की पुन्हा बा म्हणतो, 62 म्हणतो आणि 82 92 ला बॅ म्हणतो. काही लोक 72 ला 72 म्हणतात, तिथे बॅ किंवा ब असं बा ब असं म्हणतात. तर ही जी इनकन्सिस्टन्सी आहे लॉजिकमध्ये, ही लॉजिकमध्ये इनकन्सिस्टन्सी असल्यामुळे आपण एक फक्त इंग्लिशचा विचार करूया की 22, 32, 42, 82, 92 ते समजायला लवकर सोपं जातं का? हा, त्यामागे लॉजिक आहे आणि ते एक कन्सिस्टंट लॉजिक आहे शेवटपर्यंत. तर हे फक्त मी एक छोटी गोष्ट सांगितली, पण जसं आपण 36, 6 30, 37, 7 30, 38, 8 30, 39 म्हणजे आपण आधीपर्यंत सगळे 30चे संदर्भ घेत येत होतो आणि लगेच 40चा संदर्भ घ्यायचा. तर ही जी लॉजिक मधली इनकन्सिस्टन्सी आहे, ही इनकन्सिस्टन्सी खरं तर आपल्याला म्हणजे एक परफेक्ट कुठलं तरी लॉजिक लावायचं आणि मग मला नंबर फॅदम करायला बघायचे, तर हे जमत नाही खरं तर मुलांना, ते खूप अवघड गोष्ट आहे. पण त्यासाठी आपल्याला क्रमाक्रमाने खरं तर आपल्याला त्याच्यावर काम करायला पाहिजे की आज मी 1 ते 20 पर्यंत माझे अंक साधारण पहिल्या वर्गामध्ये किंवा रादर बालवाडीच्या वर्गामध्ये पण 1 ते 20 अंक मुलं मोजत असतात आणि मुलांना छान म्हणजे त्याच्यावर ईज असते सगळ्यांना. 20 पासून पुढच्या अंकांवर मात्र जाताना आपल्याला आठवडाभरासाठी फक्त 21 ते 30 एवढ्याच अंकांच्या संख्या नामांचा परिचय करून द्यायला हवा.
आणि हा परिचय करून दिल्यानंतर मग यातला 20 पेक्षा मोठा कोणता दाखवा, मग दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी हे छोटे छोटे खेळ जर घेतले मुलांचे तर ती संख्यानं मग मुलांची पाठ व्हायला म्हणजे लक्षात राहायला मदत होईल. म्हणजे पाठांतराबाबतचं जे आपण गोष्ट आधीची बोललो तर हे ज्या गोष्टींना कन्सिस्टन्स लॉजिक नाहीये तिथे काही ठिकाणी पाठांतर करावंच लागतं आणि ते अपरिहार्य भाग आहे. समजून घेणं खूप महत्वाचं आहे नाही की. आपण त्याविषयी अधिक बोलूया. फोन घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीवरून. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. बोला. हा आताच तुम्ही म्हणजे पूनमताईंनी तुम्हीच आता सांगितलं की भारतजानी शून्याचा शोध लावला तर सर्वच्या सर्व आकड्यांचा शोध हा आपण लावलेला आहे. डेसिमल पद्धत पण आपण काढलेली आहे. आता उदाहरणार्थ इंग्लिश मधला जो 3 आहे तो संस्कृत मधला 3 वरनं घेण्यात आला आहे. आता पुढचे आकडे तुम्ही बघितले ना, सप्तम 7, अष्टम 8, नवम 9, हे सगळे दशम हे सगळं सर्वच्या सर्व तुम्हाला समजून येईल की सर्वच्या सर्व ह्याला पुरावे आहेत आणि अमेरिकन ऑथर्सनी ऍक्सेप्ट करून त्याच्यावरती पुस्तक लिहिले आणि भारताचं नाव त्याच्यामध्ये मेन्शन केले की हा भारताचा शोध आहे म्हणून संस्कृत मधले आपण इंग्रजीमध्ये कन्वर्ट केले हे त्यांनी कबूल केलेलं आहे. तर मला काय वाटतं की कमी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर की मुलांना ही गोष्ट आपण पहिल्यांदा जर का समजावली की अरे ह्या आपलं आहे तर मग ते जास्ती इंटरेस्ट येतील असं मला वाटतं. आपलं काय मत आहे? थँक्यू सो मच. धन्यवाद किशोरजी. काय सांगाल की मुलांना म्हणजे आपण पहिल्यापासून जसं तुम्ही सांगता की लॉजिकली त्या गोष्टी समजावून देणं आणि तसं तर त्यांनी सांगितलं की हे मुलांना आपलं आहे ते समजावून सांगणं सुरुवातीलाच आणि हळूहळू त्याची गोडी लावणं हे सोपं जातं. काय मुलांना खरं तर मुलांसोबत काम करताना आपल्याला हे आपलं आहे किंवा हे दुसऱ्या कोणाचं तरी आपल्याला करायचं आहे याही पेक्षा मला जास्त महत्वाची गोष्ट वाटते ती की ही जी एखादी गोष्ट आहे म्हणजे मी 9 म्हणून वापरतोय तर मला 9 मोजता येतात. मी कुठेतरी 9 उड्या मारून पाहतो. बरोबर. मी काहीतरी 9 रुपयाची वस्तू आणली, मी काहीतरी 9 गोष्टी घेतल्या तर तो 9 ही जी नंबर आहे त्या नंबरशी रिलेटेड जो क्वांटम आहे तो क्वांटम मुलाच्या लक्षात आला पाहिजे. आपण काय करतो घोकमपट्टी करून घेतो आणि घोकमपट्टीमध्येच सगळ्यात मोठी अडचण होते. तर ती नाही व्हायला पाहिजे. प्रत्येक संख्येशी रिलेटेड काहीतरी क्वांटम आहे तर तो क्वांटम लक्षात यायला पाहिजे मुलांच्या. हा क्वांटम जर लक्षात नाही आला तर मग सगळी गडबड होते आणि मग पुढच्या तर खूप मोठ्या मोठ्या गडबडी होतात. म्हणजे अगदी इथूनच सुरुवात झाली तर मग गडबड होते. जसं नगरकर साहेबांनी सांगितलं आपल्याला की हे आपलं आहे हे मुलाला सांगायला पाहिजे. पण जनरली असं होतं का की इंजिनियरचा मुलगा नेहमी इंजिनियरच होतो हे माझ्या घरातलं प्रोफेशन आहे म्हणून मी इंजिनियरच व्हावं किंवा शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच होतो तर असं मला असं फारसं काही वाटत नाही. म्हणजे आपलं आहे म्हणून मुलांनी ते करायलाच हवं, करतीलच मुलं, असं काही लॉजिक वाटत नाही त्याच्यामध्ये. बरोबर. त्यांना त्याची हळूहळू गोडी लावून पण त्याच्यातल्या प्रॅक्टिकली कशा पद्धतीने ते समजून घेणं महत्वाचं आहे हे त्यांच्यापर्यंत सुरुवातीपासून रुजवणं हे खूप महत्वाचं आहे. एक फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार भारतजी, बोला. नमस्कार मॅडम. साधारणतः 1950 ते 52 साली जेव्हा आम्ही शाळेत जात होतो त्यावेळेस आमचे गुरुजी आम्हाला फळ्यावर 3+2 व 3×3 गुणाकार भागाकार हे शिकवत होते आणि त्याचं आमच्या पाठीवर ते करून घ्यावं लागत त्यांना 10-12 वेळा. आजची परिस्थिती इतकी बदललेली आहे की प्रत्येकाजवळ मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप वगैरे आलेले आणि मोबाईलद्वारे आपण कोणतीही संख्या गुणाकार भागाकार एका क्षणामध्ये करू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर सांगितलं की हसत खेळत शिक्षण, गणित शिक्षण, तर ह्या तंत्रज्ञानाचा आपण उपयोग करून अधिक सुलभ करू शकत नाही काय, याच्यावर आपले विचार मांडावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. हा, जसं पूर्वीची पद्धत आणि आत्ताची पद्धत म्हणजे आता तुम्ही स्वतः एक प्रयोगशील शिक्षक आहात तर त्या पद्धतीमध्येही बदल झाला असेल नाही? हो, खरं तर पूर्वी म्हणजे आता ते जर 50चा काळ म्हणतायत तर 50च्या काळामध्ये तुम्ही पाठांतर करा आणि जे काय आहे ते तुमच्या कागदावर उतरवा असाच म्हणजे अशीच शिक्षण पद्धती होती खरं तर. आणि त्या काळातली तेवढी शिक्षणातली समजही कोणाची पूर्ण जगभराची वाढलेली नव्हती. पण आज एकूण जे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो एकूण प्रस्फोट झालेला आहे विकासाचा, त्या प्रचंड झालेल्या विकासामुळे माणसाचं मूल कसं शिकतं हे नेमकेपणाने समजून घ्यायला मदत झालेली आहे. म्हणजे मज्जा मानसशास्त्राचा अभ्यास असेल किंवा आकलनशास्त्राचा अभ्यास असेल तर याच्यामध्ये MRI किंवा स्पेक्ट ह्या टेक्नॉलॉजीने माणसाचं मूल नेमकेपणाने कसं शिकतं हे समजून घ्यायला मदत झाली आहे विज्ञानाला. आणि त्याची मदत ही पूर्णपणे शिक्षणशास्त्राला मिळालेली आहे आणि त्यामुळे नेमकेपणाने कसं शिकतं हे समजायला मदत झाल्यामुळे तेव्हाच्या टेक्निक्स आणि आताच्या टेक्निक्स याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात फरक आहे. मुळात इथे आता जर आपण टेक्नॉलॉजीचा वापर असा जर विचार करायला लागलो तर टेक्नॉलॉजीचा वापर
माझी शिक्षणाची धारणा काय आहे ह्याच्यावर अवलंबून आहे टेक्नॉलॉजीचा वापर किती करायचा आणि कसा करायचा. बरं. म्हणजे शिक्षण म्हणजे मी फक्त माहिती देणे असा जर विचार केला असेल, म्हणजे माझ्या पाठ्यपुस्तकात जी माहिती आहे ती माहिती मी मुलांना पोहोचवणे, किंवा माझ्याकडे जे काही मागे माझं म्हणून जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणून, किंवा मला जी माहिती आहे, आपण ज्ञान नकोय म्हणूयात त्याला, माझ्याजवळ जी माहिती आहे ती माहिती मुलांना पोहोचवणे, एवढाच जर मी शिक्षणाचं उद्दिष्ट जर धरणार असेल तर हे फक्त माहितीची जागा बदलणे, माहितीची आदलाबदल करणे एवढंच आहे. आदलाबदल नाही, बदल करणे, फक्त दुसऱ्याला माहिती सांगणे एवढंच जर शिक्षणाचं उद्दिष्ट आपण बघणार असू तर मग टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर करता येईल. की ती माहिती आहे ती माहिती कुठेतरी डिस्प्ले करून ठेवली, किंवा कुणीतरी साऊंड स्वरूपात ऐकवली, किंवा ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात पाहिली, किंवा नाटक म्हणून पाहिलं, तर ती माहिती लवकर लक्षात राहणं सोपं आहे. पण शिक्षणाचं उद्दिष्ट जर आपण विचार करणारं मूल किंवा सशक्त समाज घडवण्यासाठी विचार करणारा नागरिक समोर यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर शिक्षणाचं उद्दिष्ट वेगळं आहे. आणि फक्त माहितीची भरमार करून असं नाही चालणार. म्हणजे आणि खरंच खूप महत्वाचं म्हणजे आता जो तुम्ही जे शब्द वापरले, वाक्य वापरले, की एक प्रयोगशील मूल किंवा एक विचार करणारं मूल ते घडवणं खूप महत्वाचं आहे आणि शिक्षणाचं मूळ तेच उद्दिष्ट आहे. म्हणजे जसं आता आपण गणिताला पूर्वी घाबरत होतो, पण तेच जर लॉजिकली त्यांना अशा पद्धतीने समजावून सांगितलं तर मला नाही वाटत की कोणालाही त्याची भीती वाटेल, नाही का. आणि जसं आपण कधी कधी म्हणतो की जसं तुम्ही सांगितलं की शिक्षणातली समज, तसं काही वेळेला आपण बोलतानाही बोलतो गणितातली समज, तुला काय गणित समजतं, तर नक्की गणितातली समज म्हणजे काय? हा, गणिताची समज म्हणजे खरं तर गणिताचे समजेचे 3 ब्रॉडली भाग पडतात. एक म्हणजे गणितातले संकेतांची समज. गणितामध्ये काही संकेत आहेत, म्हणजे बेरीज म्हणजे आपण असं आडवी रेघ आणि उभी रेघ असं चिन्ह काढतो, तर हा संकेत आहे खरं तर. किंवा वजाबाकीचं चिन्ह म्हणजे आडवी रेघ काढतो, हा एक संकेत आहे. किंवा संख्यारेषेचा जर आपण विचार केला तर संख्यारेषेवर आपण शून्याच्या बरोबर जर आपण फळा माझ्या समोर असेल तर शून्याच्या आपण उजवीकडे धनसंख्या लिहितो आणि शून्याच्या डावीकडे आपण ऋणसंख्या लिहितो, तर हा संकेत आहे. म्हणजे मी माझ्यापुरता जर संकेत बदलला की मी बेरजेसाठी मी जे असं प्लसचं चिन्ह आहे त्याच्याऐवजी मी काहीतरी असं वेगळंच काहीतरी चिन्ह वापरलं तर माझ्यासाठी काही फरक पडत नाही त्याचा. बरं. हां, पण जेव्हा ते सार्वत्रिक करायचं असेल, सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर मात्र गोंधळ निर्माण होतील. तर इट जस्ट अ कन्व्हेन्शन. तर हे कन्व्हेन्शनची समज असणं मुलाला हा महत्वाचा भाग आहे. किंवा मी दशक एककाचं म्हणतो आपण की दशक आपण नेहमी डावीकडे लिहितो, एकक उजवीकडे लिहितो, ते उलटं लिहायला सुरुवात केली मी उद्यापासून तर माझ्यासाठी काही फरक पडणार नाही. माझे ऑपरेशन्स बदलतील, सगळं बदलेल, पण ते माझ्यासाठी काही फरक पडणार नाही. तर ही संकेत आहे तो, आणि ती संकेताची समज आहे. दुसरा भाग आहे गणिताच्या समजेमधला, तो म्हणजे रीतीची समज. पण आपण आता रीतीच्या समजेबद्दल बाकी गणित शिक्षणामध्ये म्हणजे भारतभरामध्ये बऱ्यापैकी गोंधळ आहेत सगळे. म्हणजे मला भागाकाराची स्टँडर्ड अल्गोरिदम मला करता आला म्हणजे मला रीत समजली भागाकाराची असं आपण समजतो. पण रीतीची समज म्हणजे म्हणजे गणिताचा जो एकूण पुढचा अभ्यास होत गेला त्या गणिताच्या पूर्ण अभ्यासामध्ये गणितातल्या रीतीची समज म्हणजे माझ्यासमोर काहीतरी एक प्रॉब्लेम आहे, गणितातलं एक उदाहरण आहे, आणि त्या उदाहरणाला मी एका ए मार्गाने मी भिडू शकतो, बी मार्गाने भिडू शकतो, सी मार्गाने भिडू शकतो, डी मार्गाने भिडू शकतो. कुठल्याही मार्गाने भिडलो तरी मी त्या उदाहरणाच्या सोल्युशन पर्यंत पोहोचतो किंवा मी त्या सोल्युशन पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे त्या वेगवेगळ्या रीती आपण म्हणू शकतो का गणित प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या? बरोबर आहे. एकाच प्रॉब्लेमला मी वेगळ्या कितीही वेगळ्या पद्धतीने भिडू शकतो. पण काही वेळेला असं पण हे होतं की एखादा मूल तो प्रयत्न करतं, पण एखाद्या वेळेला शाळेतील शिक्षक नाही ही पद्धत आहे तर ह्याच पद्धतीने तुला सॉल्व्ह केलं पाहिजे असंही काही वेळेला होतं, नाही? खरं आहे हे. पण मग इथे आपण पुन्हा मग मला शिक्षक म्हणून मला असं वाटतं की खरं तर मग शिक्षकाची म्हणून गणिताची समज वाढली पाहिजे. आणि रीतीची समज म्हणजे जर आपण असं रीतीची समज जर गणित शिक्षणाने ही मान्य केलेली आहे तर कोणत्या वेळी मला कोणत्या प्रसंगी कोणती रीत जास्त इलेगंट आहे ती रीत वापरता येणं म्हणजे रीतीची समज आहे. म्हणजे मला परीक्षेत करायचं, मला वेगाने काम करायचं तर मी वेगाने कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत वापरेन, पण मला माझ्या लेजर टाईममध्ये मी गणित कधीतरी वापरून पाहतोय त्यावेळेस मी काहीतरी वेगळा इकडून बाजून जाऊन पाहतो, इकडून जाऊन पाहतो, हे करून पाहतो, अरे हे करून पाहतो. तर हे गणितातलं सौंदर्य अनुभवणं आहे खरं तर. अरे म्हणजे गणितामध्येही इतकं ते सौंदर्य अनुभव मुलांनी करणं हे खूप वेगळं पण पद्धत आहे. एकूण आपली जी पारंपरिक शिकवण्याच्या पद्धती ज्या चालत आल्या, पाठांतराचा जो कायमचा भडीमार होत होता त्याच्यामुळे ते सगळं गडबडलं सगळं. आणि गणितातलं जे आपण प्राचीन परंपरा म्हणतो तेव्हा लोक आनंदासाठी गणित करत होते. पायथागोरस पूर्ण पंथ अस्तित्वात आला, तो पंथ पूर्णपणे आनंदासाठी गणित करत होता.
आणि अख्खा पंथ म्हणजे अस्तित्वात होता आणि त्या पंथाच्या विरोधात एखादी गोष्ट गेली तर त्या लोकांना मारलं जात होतं. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. गणितात एवढी ताकद आहे की आपण माणूस त्यात गुंतून राहू शकतो. फक्त आपलं जे रखरखीत करून ठेवलं आपण ते आपल्या शिक्षणाने जास्त केलं असं मला वाटतं. म्हणजे जी एक भीती सगळ्यांच्या मनात बसलेली असते की नाही गणित म्हणजे ना की काहीतरी कठीण, फक्त ह्या अगम्य असं अगम्य काहीतरी बेरजा विचार वजाबाकी आणि पाढेपाठ करणं अगदी तसं आहे. पण मग ह्या समजेचा एक महत्वाचा तुकडा राहिला आपला. दोन प्रकारच्या समजा आपल्याला, एक रीतीची समज, तर्काची समज. गणितात महत्वाची समज जी आहे ती संकल्पना आणि तर्काची समज हा महत्वाचा भाग आहे. रीतीची आणि संकेतांची समज असायला हवीच, पण तर्काची आणि संकल्पनेची समजही असायला. आपण एक छोटीशी गोष्ट करून पाहूया. आपल्याकडे आहे. हा आपल्याकडे ही माझी पूर्ण पाटी आहे. प्रश्न तुम्हाला पण असेल खरं तर. ही माझी पूर्ण पाटी आहे. तर हा माझ्या पूर्ण पाटीचा किती असेल? बरं, म्हणजे अशा पद्धतीने आपण वापर करून तर आपण बघा, आता तुम्हीच मला उत्तर द्या. बघा हा किती असेल माझ्या पूर्ण पाटीचा? हा आपण अर्धा, म्हणजे अर्धा आहे माझ्या पूर्ण पाटीचा. हा अर्धा असेल का? अर्ध्यापेक्षा जास्त जास्त असू शकतो असं वाटतंय ना? का असं वाटतं तुम्हाला? तसं दिसतंय म्हणजे त्याच्यावर ते. आता बघा बरं, हा अर्धा असेल का? आता काय वाटतं? 2/3 आपण म्हणू शकतो त्याला. 2/3 असू शकतो. बघूया आपण. मी असाच एक दुसरा तुकडा घेतला, तो बसवला. सो माझी पूर्ण पाटी भरली. पूर्ण पाटी भरली आहे. हो, माझी पूर्ण पाटी भरली आणि माझे दोन्ही तुकडे सारखे आहेत. म्हणजे हा माझ्या पाटीचा अर्धा आहे. सो ही जी अर्धा म्हणजे काय, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना मुलांच्या लक्षात यायला हवी नेमकेपणाने. की अर्धा म्हणजे काय, तर माझ्या पूर्ण पाटीत किती बसतात? 2 बसतात. आणि ते दोन्ही जर मी काढले आणि एकावर एक ठेवले तर माझे ते दोन्ही सारखे भाग आहेत, म्हणजे अर्धा. म्हणजे आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने, जसं मगाशी तुम्ही रीतीबद्दल जे, तर ही अर्ध्याची संकल्पना आहे. संकल्पना अर्ध्याचा संबोध म्हणून जो विकसन व्हायला पाहिजे, तो अर्ध्याचा संबोध जर विकसित झालेला असेल तर तुम्ही त्याला कुठलाही आकार दाखवा, म्हणजे काहीही तुकडा दाखवा, कसलाही तुकडा दाखवा, तो अर्धा काय हे त्याच्या लक्षात येईल. मग आपल्याकडे जनरली हा एकच मॉडेल वापरलं जातं. आपण हा एक छोटा आणखी प्रयोग करून बघूया. असे किती भाग बसतील या पाठीमध्ये? तरी असे पूर्ण बसवले तर 4 बसू शकतात. बघूया आपण किती बसतील. अजून 2 बसू शकतील. बघूया किती बसू शकतील. 1 अजून 1 बसू शकेल फक्त. म्हणजे ह्याला आपण या पाटीचा 1/3 म्हणूया का? म्हणूया. ओके, लेट्स सी. किती बसतील? अजून 2 बसतील. म्हणजे हा या पाटीचा किती? 1/4. कशाचा? हा त्या पूर्ण पाटीचा 1/4. ह्या पाटीचा. हा 1/4 कशाचा? ह्या पाटीचा. हा हे जे आहे हे संकल्पना म्हणून जेव्हा आपण विकसित करत असतो मुलांची, तेव्हा संकल्पना विकसित करण्यासाठी हे छोट्या छोट्या प्रश्नांच्या, तर मी काय दरवेळेस मला माहिती आहे आणि ते मी मुलांना सांगतो असं नाही करत. बरोबर. मी प्रश्न विचारून मूल कुठे आहे त्याचा अंदाज घेत, मला आणखी मागच्या प्रश्नावर जायला पाहिजे का, मला आणखी मागच्या लेवलला जायला पाहिजे का, असं समजून घेत खरं तर आपण त्याचं एक मेंटल स्ट्रक्चर त्याचं जास्त रिफाइंड करत असतो एखाद्या बाबतीतलं. तर तसं ही कुठल्याही गोष्टीची समज म्हणून विकसित होणार असेल तर समजेसाठी गणितामध्ये बेसिक 3 गोष्टी आपण महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या म्हणजे संकल्पनेची समज किंवा तर्काची समज, रीतीची समज आणि संकेतांची समज. म्हणजे ह्या आपण गणिताची समज असं म्हणू शकतो. अजूनही आम्हाला जाणून घ्यायचं, एक फोन घेऊया. कृष्णा ढोणे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार कृष्णाजी, बोला. हो काठोळे साहेब, हे जे आपण पाढे जे सांगतो ना, 17चा पाढा किंवा 18चा पाढा, हे पाढे जर आपण फोडून सांगितले मुलांना की बाबा 18 त्रिक 54, 8 त्रिक 24 आणि 10 त्रिक 30, 24 आणि 30 मिळवलं की 54 होतात,
किंवा 17 त्रिक 51, 7 त्रिक 21 आणि 10 त्रिक 30 असे मिळून जर आपण पाढे मुलांना फोडून सांगितले की हे पाढे बनतात कसे, जर हे सांगितलं तर त्याचं हे होईल. तर मी माझं गाव आलेगाव म्हणून आहे, मी तिथं पाढ्यांची स्पर्धा घेतली मुलांनी, हे मेथड्स मुलांना सांगितले, तर मुलांनी 55 पर्यंत पाढे पाठ केले. तर असे प्रयोग 405, 5 जळ 7.5, 7 जळ 10.5, हे जी आपली पावकी दीडकी आहे हे आज सुद्धा सुपिरियर आहे. परंतु आपण आंधळ्यासारखे त्या ब्रिटिशांच्या मागे लागलेलो आहोत आणि आपलं मूळ सोडून बसलो आपण. खरं आहे. धन्यवाद कृष्णाजी. खरं तर गणित अजून सोप्या पद्धतीने हसत खेळत आपल्याला समजून घ्यायचं आणि त्यातले अडथळे काय आहेत हे सुद्धा जाणून घ्यायचे. प्रल्हादजी, खरंच तुम्ही छोट्या छोट्या त्या गोष्टी वापरून कसं गणिताला इंटरेस्टिंग करता येईल आणि खरंच हसत खेळत मुलांनी कसं गणिताकडे आकर्षित झालं पाहिजे खूप छान समजावून सांगताय. पण आता जसं कृष्णाजींचा प्रश्न होता की मुलांना पाढे शिकवताना त्यांनी वेगवेगळे प्रयोगशील की पाढ्यांची स्पर्धा आणि पावकी दिडकी हे वापरू नये, आणि खूप मोठी समस्या आहे खरं तर. म्हणजे आम्हालाही होत होतं की पाढे पाठ करणं खूप कठीण असं काम वाटतं. काय सांगाल तुम्ही? मला सर्वप्रथम असं वाटतं की पाढे पाठ करणं कुठपर्यंत पाठ करावे ह्याला काहीतरी लिमिटेशन आहे. म्हणजे खरं तर आपले 10 पर्यंत पाढे पाठ असलं की भागतं हो सगळं. म्हणजे पुढचं गणित करायला काही खूप पाढे पाठ असण्याची गरज नाही. बरं, आपली सगळी मुलं कार्यक्रम बघतायत तर हो, नक्कीच नक्कीच मुलं कार्यक्रम पाहतात. आपण एक छोटी गोष्ट समजून घेऊया की पाढा पाठ करणं म्हणजे आता माझ्या समोर एक विद्यार्थी होता, खरं तर 2 वर्षापूर्वीची हकीकत आहे. मी त्यांच्या घरी बसलो होतो आणि त्यांच्या आईने सांगितलं की याचे टेबल्स विचारा किती पाठ आहेत. आणि तो टेबल्स 2 पासून 2 1 2 2 2 3 असं म्हणत 9 10 पर्यंत काय सगळे झालंय ती एक म्हटलं. समज आहे. म्हणजे मी तुम्हाला मध्येच थांबवून, कारण जेवढे आपलं टेबल पाठांतर आहेत तेवढं आपलं गणित खूप छान आणि पक्क असं वाटतं. हा, जाऊया आपण ह्या प्रश्नाकडे. पण तर मी त्या मुलाचीच केस सांगतोय. त्या मुलाने मला सांगितलं, पाढे सगळं बोलून दाखवलं. त्याची आई बाबा समोर बसले म्हणून मी काय म्हणजे बोललो नाही. फक्त मी एकच प्रश्न त्याला विचारला की तुम्ही घरामध्ये किती जण आहात? तर म्हणे 6. मग आज मी आणि माझी मिसेस आम्ही 2 जण तुमच्याकडे पाहुणे आलोत, तर आपण किती जण आहोत? म्हणे 8. मग आज मम्माने गुलाबजामुन करायचे ठरवले आणि प्रत्येकाला 2-2च गुलाबजामुन बनवायचे. तर मम्माला किती गुलाबजामुन बनवायला लागतील? त्याने जवळपास एक 10 ते 15 मिनिटं घालवली असतील आणि मग मला फक्त असं केलं आणि पळाला जवळून. आणि मग मी त्याच्या आईसोबत आणि बाबासोबत बोललो की बाबा रे, म्हणजे पाढे पाठ का करायचे हे तू त्याच्याशी बोललास का कधी? हो. किंवा पाढा म्हणजे नेमका काय आहे, नेमकी काय चीज आहे? बघूया आपण छोटीशी गोष्ट. म्हणजे पाढे खरं तर गुणाकार, ह्या गुणाकार ही जी संख्यांवरील क्रिया आहे, ह्या संख्यांच्या क्रियेमध्ये गुणाकाराला वेगळे वेगळे 5 अर्थ असतात आणि हे 5 अर्थ नीट समजून घेतलेले असले तर पुढे आपल्याला पाढा म्हणजे गुणाकार असतो हे लक्षात यायला मदत होईल. म्हणजे खरं तर गुणाकार दुसरीच्या शेवटाला इंट्रोड्यूस केला जातो. तर आपण छोटीशी गोष्ट बघूया इथे की इथे माझ्याकडे काउंटर्स आहेत. एका वेळी मी 3 काउंटर्स घेतो. 3 काउंटर्स घेतो आणि हे 3 काउंटर्स घेतले. 3 3 दुणे 6, 3 त्रिक 9. मी एका वेळी किती घेतले? 3 घेतले. 3 एके 3, पुन्हा 3 घेतले. 3 दुणे 6, पुन्हा 3 घेतले. 3 त्रिक 9, अजून मी एकदा 3 घेतले. 3 चोक 12. हा, तर हा जो हे गुणाकाराची संकल्पना म्हणून जेव्हा स्पष्ट झालेली असेल, गुणाकाराचे वेगवेगळे 5 अर्थ मुलांसमोर आलेले असतील आणि मग मुलांनी समजून घेतलेलं असेल तर पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजे गुणाकार हे मूल लक्षात येतं. 3ची 4 पट म्हणजे 12 हे मुलाच्या लक्षात येतं. 3 आणि 4चा कार्टेशियन प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार हे मुलांच्या लक्षात येतं. 3 रांगा म्हणजे एका रांगेत 3 बिल्ले, अशा 4 रांगा. तर रांगा आणि स्तंभ हा अर्थ मुलांच्या लक्षात यायला मदत होते. तर हे 4-5 वेगळे वेगळे अर्थ आहेत गुणाकाराचे, जे खरं तर बेसिक लेवलला इंट्रोड्यूस झाले पाहिजेत आणि मग पाढा म्हणजे काय हा समजला पाहिजे. तर मूल म्हणेल 3 एके 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12.
तर ही समज म्हणून जर झाली असेल मग पाढे पाठ केले असतील तर 10 एकेपर्यंत पाढे पुरेसे होतात. त्याच्या पलीकडे जायचं असेल तर म्हणजे जसं आता आपल्याला प्रश्न विचारला होता कृष्णाजींनी प्रश्न विचारला होता की मी 54 पर्यंत पाढे पाठ करून घेतो. बेसिकली 54 म्हणजे काय तर 50 आणि 4 50 + 4. मग 54 दुने काय तर 50 + 4 × 2. सो 50 50 100 अँड 4 4 8. सो 108. तर संख्येचं जे स्वरूप आहे म्हणजे मी जेव्हा 12 ही संख्या पाहतो तेव्हा 12ला पाहताना मला 12 हे कसे कसे वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊ शकतात हे माझ्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे मी संख्येचं पुन्हा एक जे संख्येला रिलेटेड क्वांटम असतो त्या क्वांटम सोबतच संख्येची वेगवेगळी रूपं असू शकतात हेही मुलांच्या लक्षात यायला पाहिजे. हे जर लक्षात नाही आलं मुलांच्या तर मग मुलं ब्लाइंडली जे सांगितलं ते फॉलो करत म्हणजे जातात. असं म्हणू शकतो का की मुलांना हसत खेळत गणित शिकवण्याआधी शिक्षकांनी हसत खेळत गणित शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. म्हणजे स्वतःच जर समजून घेतलेलं असेल तर मुलांपर्यंत पोहोचवणं जास्त सोपं जातं. मुलांचे कष्ट कमी करतात. पण आता तुम्ही खूप छान पद्धतीने जसं सांगितलं की 10 पर्यंत जरी आपण पाढे शिकलो किंवा आपल्याला टेबल्स येत असतील तरी पुढचं सगळं गणित आपण छान व्यवस्थित करू शकतो. कारण की मगाचा जो माझा प्रश्न होता की अशी एक संकल्पना किंवा अशी एक समज आहे सगळे टेबल आले की सगळं गणित पक्क, गणिताचा पाया पक्का असं एक असतं. पण मग जर एवढ्या सोप्या पद्धती आहेत मग गणित शिक्षणातले अडथळे कोणकोणते? गणित शिक्षणातला सगळ्यात पहिला अडथळा मी सांगितला तोच की मी अपुरी समज घेऊन जर गणित शिकवायला म्हणून वर्गासमोर उभा राहिलो असेल तर मी माझ्या मुलांसोबत किती काम करू शकेन गणित शिक्षणाबद्दलचा मला स्वतःला प्रश्नच आहे. तर गणित शिक्षण म्हणून जी एक समग्र समज म्हणजे ठीक आहे म्हणजे 1989चे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये किंवा 86च्या धोरणामध्ये पॉलिसीमध्ये नव्हतं फारसं शिकवावं कसं ह्याबद्दलचं काही सांगितलेलं नव्हतं. पण 2005च्या धोरणामध्ये खूप स्पष्टपणे गणित शिक्षणाबद्दलचा फोकस पेपर जो लिहिला त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की गणित शिक्षण हे पाठ्यपुस्तकाच्या बाहेर गेलं पाहिजे. गणित शिक्षण हे दैनंदिन व्यवहाराशी मुलाशी जोडलं पाहिजे आणि फक्त कॅल्क्युलेशन्स म्हणजे गणित शिक्षण नाही. गणित शिक्षण त्याच्या पलीकडे आहे. गणित शिक्षणाची उच्च ध्येय वेगळी आहेत. तर गणित शिक्षणाचे जे ॲड्रेस करावायचे प्रॉब्लेम्स आहेत की जे आपण दैनंदिन जीवनात अनुभवतो खरं तर की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची जी स्किल आहे त्याचे तर्काने एकेका गोष्टीकडे बघत जाणं म्हणजे मी 12 दुने 24 असं म्हटलं पण नुसतं 12 दुने 24 का तर मी 12 म्हणजे 10 आणि 2 मग 10ची दुप्पट केली 2ची दुप्पट केली आणि मग ती मिळवली म्हणून 24 झाले. ह्या तर्काच्या मुळाशी मूल जातं का हे जर जाणार असेल तर माझ्या समोर येणारी जी अडचण आहे ती अडचण मी फेस करताना वेगवेगळे तर्क वापरू शकतो. ही तार्किक जी बुद्धिमत्ता आहे मुलाची ती तार्किक बुद्धिमत्ता विकसित व्हायला मदत होते खरं तर गणिताने. आणि जी हायर्स गोल्स आहेत ही 2005च्या पॉलिसीने स्पष्ट केलेली आहेत. खरं तर 2005 नंतर आज 2016 चालू आहे पण अजूनही आमच्या पूर्ण वर्गांमध्ये त्या गोष्टी बघायला फार रेअर ठिकाणी बघायला मिळतात. आरटी ऍक्टने 2009ने 2005चं डॉक्युमेंट मॅन्डेटरी केल्यानंतर तरी काही प्रमाणात ह्या गोष्टी यायला मदत झाली आहे. तर खरं तर हे समजून घेणं प्रत्येक शिक्षकाचं खरं तर काम आहे आपलं हे प्रत्येकाने समजून घेणं. कारण की जसं असं म्हणतात की चांगलं गणित आलं म्हणजे आपण चांगलं गणित शिकवतो असं पण कधी कधी होतं. हा सगळ्यात मोठा अडथळा आहे खरं तर गणित शिक्षणामधला. कारण काय होतं म्हणजे मला जर चांगलं गणित येत असेल म्हणजे असं नॉट ऑलवेज बट मेनी अ टाइम्स मला जर खूप चांगलं गणित येत असेल ना तर मी 3 चोक 12 4 25 7 चोक 28 असं सहज म्हणत जातो. माझ्या समोरच्या मुलाला काय येत नाही याचा अंदाजच मला स्वतःला येत नाही. जेव्हा चांगलं गणित येत असतं म्हणजे -3 + -2 म्हणजे -5 होतात तर ह्या मुलाला का कळत नसावं इतकं साधं सोपी तर गोष्ट आहे. मला ती जितकी साधी सोपी वाटते तितकी गुंतागुंत त्या मुलाच्या मनात असते. त्या गुंतागुंतीचा अंदाज मला स्वतःला येत नाही आणि म्हणून बऱ्याच वेळा चांगलं गणित ज्याला जमतं त्याला खूप चांगलं गणित शिकवायला जमतं असं मला खरंच खूप धाडसाने म्हणावं लागेल खरं तर. पण आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही हे जे काही साहित्य वापरून दाखवलं की त्यातून मुलांना त्याची गोडी लावता येईल बरोबर. मग गणितासाठी साहित्य कितपत वापरावं म्हणजे आपण एक छोट्या वर्गापर्यंत ते वापरू शकतो पण मुळात पुढे पुढे जाताना थोडा वेळेचा आणि बाकीही गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरंय गणिताच्या साहित्याच्या वापराबाबत आपल्याला खूप महत्त्वाची भूमिका घ्यायला लागेल कारण गेल्या 2 वर्षापासून आपण महाराष्ट्रभरामध्ये जी एक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र म्हणून चळवळ सुरू झाली त्या चळवळीमध्ये
आपण बऱ्याच जणांनी काहीतरी समज, काहीतरी गैरसमज या सगळ्या माध्यमातून खरं तर शिक्षकांनी आपल्या स्वतःची व्यावसायिक पात्रता, माफ करा, व्यावसायिक पात्रता म्हणण्यापेक्षा व्यवसाय वृद्धीसाठी म्हणून किंवा व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी म्हणून प्रयत्न करायला सुरुवात केली. ह्यातून मग कुठेतरी जाऊन काहीतरी पाहणं, समजून घेणं, ते करणं, ह्या सगळ्याला सुरुवात झाली. साधन किती वापरावं, कुठपर्यंत वापरावं, ह्याला काही एक साधनाची म्हणून एक लिमिटेशन्स आहेत. म्हणजे ह्या ज्या मर्यादा आहे, म्हणजे कितपत वापरावं आणि कुठपर्यंत वापरलं गेलं पाहिजे, त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. एक फोन घेऊया. किशोर दरक आपल्याशी बोलतात अहमदनगरवरून. नमस्कार, बोला किशोरजी. नमस्कार, बोला. हॅलो. हा बोला. हा बोला. हा, प्रल्हाद काठोलेंना एक प्रश्न असा आहे, मी खरं एक पहिली 15 मिनिटं हा कार्यक्रम बघितला नाही, त्यामुळे तुम्ही हा मुद्दा चर्चेला घेतलाय का मला कल्पना नाहीये. पण एक गणित शिक्षणाबद्दल शिक्षकांमध्ये आणि मुलांमध्ये, पालकांमध्ये असा एक समज आढळतो की मुलींना चांगल्या दर्जाचं गणित करता येत नाही, महिलांना चांगलं गणित आणि अनालिटिकल थिंकिंग येत नाही, आणि हा मोठा गैरसमज जगभर आढळतो आपल्याला. तर याच्या संदर्भात शिक्षक म्हणून आपण वर्गात काय करू शकतो, आणि प्रत्यक्ष समाजात पालकांच्या मनामध्ये पण अशी भावना जर मुलींच्या बद्दल असेल, म्हणजे माझ्या मुलीला गणित येत नाही आणि मुलाला गणित येतं अशी भावना असेल, तर त्याला आपण एक्झॅक्टली कसं ऍड्रेस करू शकतो, याबद्दल काही मुद्द्यांवरती जर प्रल्हाद काठोलेंनी प्रकाश टाकला तर बरं. नक्कीच. आपल्या चर्चेला सुरुवात करूया त्याआधी आपण एक फोन घेऊया. सुप्रिया आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार सुप्रियाजी, बोला. हा मॅडम, नमस्कार. मला 2 प्रश्न विचारायचे सरांना. मला असं विचारायचे की म्हणजे अबॅकस जे आहे तर त्याच्याबद्दल काय मत आहे. अगदी अबॅकस म्हणजे मुलांना जेव्हापासून संख्यांची पण ओळख नसते तेव्हापासून सुरुवात करायला लागते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी आपली शिक्षण पद्धती अशी होती की 10वी-12वीला अगदी म्हणजे आउट ऑफ 100 99 मार्क्स आहेत, 95 मार्क्स आहेत, पण जेव्हा आपण बाजारात जातो ह्याच्यावरती एवढा पर्सेंटेज डिस्काउंट आहे हे जेव्हा विचारतो तेव्हा ते कॅल्क्युलेशन जमत नाही. आता सिलेबस चेंज झालाय, पद्धती चेंज झाली, इट्स व्हेरी गुड, पण आधी असं होतं. तर त्याच्यामुळे एक जे फंक्शनल मॅथमॅटिक्स आहे 12वीला वगैरे आपण ते शिकतो ते ऍक्च्युअली व्यवहारात उपयोगात येतच असं नाही. मग त्याच्यासाठी मग आपल्याला ऍप्टिट्यूड क्लासेस वगैरे लावायला लागतात. तर हेच बेस आपण 10वी पर्यंत करून घेतला खूप चांगला, तर त्याच्याबद्दल मला सरांना विचारायचं. धन्यवाद सुप्रियाजी. प्रल्हादजी काय सांगाल सर, सुप्रियाजींनी जो प्रश्न विचारला की अबॅकस सारखे वगैरे आता सर्रास क्लासेस निघालेत आणि पूर्वीची शिक्षण पद्धत होती त्याचा व्यवहारात आपल्याला किती उपयोग होतो आणि कितपत करावा. मला वाटतं आधी आपण किशोर सरांच्या प्रश्नाला उत्तर देऊया आणि मग पुढे जाऊया. चालेल. इथे किशोर सरांच्या प्रश्नामध्ये खूप महत्वाची आणि बारीक गोष्ट आली की ती सर्वसामान्य माणसाला पटकन लक्षात नाही येणार. सामान्यतः जवळजवळ पूर्ण समाजाचा असा गैरसमज आहे. खरं तर तुम्ही समज म्हणाला तर मला वाटतं गैरसमज आहे हा की मुलींना गणित येत नाही. मोठा गैरसमज, कारण घराचं आर्थिक नियोजन ते सांभाळत असतात. हो, आणि घरातलं काम सांभाळताना किती गणिती कसरत करायची असते, वेळेची असते, पैशाची असते, सगळ्याचीच असते. तर ही कसरत सगळी फक्त जनरली घरातल्या बायका करत असतात. आणि तरी आपण त्यांचा असा एक समज असेल की किंवा बहुतेकांचा असतो की शाळेमध्ये गणितातले मार्क्स त्याच्यावर फक्त आपल्याला गणित येतं की नाही किंवा ते अवलंबून असावं. नाही, खरं तर तसं नाही म्हणता येणार. पण एक शिक्षक म्हणून मला ह्या सगळ्या ठिकाणी मला खूप जबाबदारीची भूमिका ठेवायला पाहिजे असं वाटतं. खरं तर कुणालाही गणित कमी येणं किंवा गणित जास्त येणं हे काय तो कुठे जन्माला आलाय किंवा कसा जन्माला आलाय अगदीच मतिमंद नसेल तर ह्याच्यावर काही ठरत नाही. म्हणजे ज्या प्रकारचं एक्सपोजर मिळत जातं त्या प्रकारावर ते सगळं ठरत असतं. आणि त्याच्यामुळे मुलींना गणित चांगलं येत नाही आणि फक्त मुलांनाच गणित चांगलं येतं ही गोष्ट मला फार चुकीची वाटते. तर ती शिक्षकाने ती भूमिका ठेवणं नाही ठेवून नसायला पाहिजे. बरोबर. तर ती आपण ठाम असायला पाहिजे आपल्या भूमिकेवर की हे जेंडरवर काय अवलंबून नाही. आपण
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अबॅकसचा मुद्दा जो आहे, आपण खरं तर गणित शिक्षणातला कॅल्क्युलेशन्स हा खूप छोटासा भाग आहे आणि बाकी ज्या बऱ्याचशा जास्त गोष्टी आहेत गणित शिक्षणातल्या त्या आपण तिकडे दुर्लक्ष करतो आणि अबॅकस हे फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायला जास्तीची मदत करतं. पण त्याने खूप फायदा होतो का? कारण खूप एक प्रत्येकाच्या मनात हे असतं की ते शिकलं की गणित आलं, असं काही असं काही नाहीये खरं तर. म्हणजे अबॅकस म्हणजे तुम्ही हे खूप वोलाटाईल आहे अबॅकस. तुम्ही 5 दिवस प्रॅक्टिस नाही केली तर 6व्या दिवशी तुम्ही मागच्या काहीतरी गोष्टी विसरून जाता. बरं. खूप मोठ्या प्रमाणावर हे पाठांतरावर आधारित आहे अबॅकसचं सगळं काम. आणि अबॅकसचं काम हे आपण बेसिकली फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार करण्यासाठी वापरत असतो. पण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मोठ्या संख्यांच्या हे आपल्या करिक्युलमचा किंवा एकूण गणित शिक्षणाचा खूप कमी भाग आहे. त्याच्यामुळे आपण ते खरं तर त्याच्याऐवजी तुम्ही जे व्यवहार ज्ञानाचं म्हणालात की पर्सेंटेज मुलांना कळत नाही किती पर्सेंट भाग आहे, तर त्या अबॅकस ऐवजी जर आपण व्यवहारामध्ये हे सगळं जर लिंक करत गेलो की तुला 12 रुपये घ्यायचे तर 10च्या किती नोटा घेशील, 2च्या किती नोटा, 1च्या किती नोटा घेशील, किंवा 135 रुपये घ्यायचे तर तू 10च्या किती नोटा घेशील आणि 100च्या किती घेशील, 1च्या किती घेशील, किंवा 135 रुपये तू किती वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकशील, अशा जर गोष्टी आपण वर्गामध्ये करायला लागलो, मुलांसोबत करायला लागलो, तर 135 म्हणजे नेमके काय त्याचा क्वांटम मुलांच्या लक्षात यायला मदत होईल. किंवा 135 ही संख्या किती वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊ शकते म्हणजे संख्येचं खुलं स्वरूप जे आहे ते लक्षात यायला मदत होईल. तर हे सगळं व्यवहाराशी जोडायला हवं. जसं पर्सेंटेज आहे तुमचं, तर पर्सेंटेजला पटकन प्रश्न विचारला लोकांकडून उत्तर येत नाहीत. पण जेव्हा व्यवहाराशी जोडलं जातं की तुम्ही 100 रुपये गुंतवले आणि तुम्हाला 7 रुपये मिळाले, मी 50 रुपये गुंतवले आणि मला 5 रुपये मिळाले त्याच्यावर, तर कुणाला प्रॉफिट जास्त झाला, तर ऑब्व्हियसली लोक पटकन सांगतात की मला जास्त प्रॉफिट झाला. तेव्हा तुम्ही तसा विचार करत नाही की जास्त पैसे जर तुम्हाला मिळाले तरी जास्त पैशांची गुंतवणूक होते. हा जो विचार आहे ना, हा विचार व्यवहाराशी जोडला पाहिजे. मुळात आपण पर्सेंटेज आणि जे काही सगळं शिकतो हे सगळं व्यवहारात टाळूनच शिकत जातो. पाठ्यपुस्तकाची आहे ती फक्त माहिती पुढच्या मुलांपर्यंत पोहोचवणं एवढ्यावर लिमिटेड राहिल्यामुळे फक्त गणित शिकणाऱ्यांचं आणि एकूणच गणित शिक्षणाचं जास्त मोठं नुकसान झालं असं मला वाटतं. अगदी खरं. म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्ही खरंच समजावून सांगितलं की त्याच्या मागचं लॉजिक त्या मुलाला आपण जर समजावून सांगितलं तर गणित हे रखरखीत नाहीये, तर त्याच्यात खरंच एक सौंदर्य आहे आणि ते सौंदर्य त्या मुलांपर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येक शिक्षकाची आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला आमच्या 2 माध्यमांद्वारे कळवू शकता. आमचं पहिलं माध्यम आहे फेसबुक, www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ईमेलद्वारेही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. प्रल्हादजी, खरंच तुम्ही इथे आलात आणि हसत खेळत गणित शिक्षण म्हणजे आम्हालाही असं वाटतं की खरंच आता ह्या पद्धतीने गणिताची भीती खरंच थोडी कमी करता येईल आणि एवढी छान माहिती आम्हाला सांगितली याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपणही भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.